मला गुळ पाणी आणते हा. नको नकोय मला गुळ पाणी. अहो असं काय करताय वैद्य बुवा, आम्ही तुम्हाला सकूच्या माहेरचे मानत नाही. तुम्ही इथे पाणी पिऊ शकता. ही आता आमची सून नाही, मुलगी आहे. सकू जा पाणी घेऊन ये आणि गुळ नको आणूस. बेसन वड्या केल्यास ना त्या घेऊन ये. आवडतील हो वैद्य बुवांना. जा. बुवासोबत काय झालंय ते बघत का नाहीयेत? वैद्य आजोबा, रमाईचे हात बघताय ना? हा 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 बघतो. जखमा बऱ्या झाल्या ना आता? जखमा बऱ्या झाल्या आता. काहीतरी पिनसलंय रे, काहीतरी पिनसलंय. बुवाचोबा असे का वागतायत? मला बघून त्यांचे डोळे आनंदाने भरून यायचे, ज्यांना माझं खूप कौतुक असायचं. ते बुवाचोबा आज माझ्याकडे बघत सुद्धा नव्हते, मला आशीर्वाद दिला नाही. खूप मोठ्या प्रवासातून आले आणि निरोप मिळताच लगेच निघाले असते, म्हणून थकवा आला असेल. असंच झालं असेल ना रे विठुऱ्या? होय, असंच झालं असेल. अहो सखूने तुम्ही सांगितली अगदी तशी काळजी घेतली. रात्रंदिवस रमाईची सेवा केली. काढा चाटण अगदी वेळच्या वेळी दिलं रमाईला. बाबाजींनी सांगितलं का सेवा केली ते? बाबाजींनीच वाचवले मला. हो खरंय हा, सकूने खूप सेवा केली. गुणी आहे हा पोर. पाणी घ्या. नकोय मला पाणी, येतो मी. अहो असं काय करताय? माझं काही चुक